नरदेह प्राप्त होऊन सुद्धा जो व्यक्ती वासनेमध्येच अडकून राहतो त्याच्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी एक सुंदर उपमा दिलेली आहे। अध्याय नंबर 20 ओवी नंबर 192। देव म्हणतात, अमृत विकुनी कांजी प्याला, अमृत विकुनी कांजी प्याला, तैसा नरदेही भोगु भोगविला, तैसा नरदेही भोग भोगविला, हा थोर नाड जीवासी झाला, हा थोर नाड जीवासी झाला, विसरोनी आपुला निज स्वार्थ, विसरुनी आपला निज स्वार्थ, विसरोनी आपुला निज स्वार्थ, विसरुनी आपला निज स्वार्थ। अमृत विकून पेज प्यावी म्हणजे मौल्यवान अशी गोष्ट सोडून देऊन एखादी साधारण गोष्ट घ्यावी, विकत घ्यावी, असं या ठिकाणी देवाने सांगितले। अमृत म्हणजे अत्यंत मौल्यवान, म्हणजे नरदेहाचा उपयोग अत्यंत मौल्यवान म्हणजे ईश्वर प्राप्ती, त्यासाठी वापर न करता पेज म्हणजे कांजी म्हणजे एकदम साधारण एखादं पेय असं विकत घेणं म्हणजेच विषय भोगांसाठी या नरदेहाचा वापर करणं, हे देव म्हणतो अत्यंत नुकसानदायक आहे। जीवाचं फार मोठं नुकसान या विषय भोगांमुळे होतो, म्हणून नाडला म्हणलेलं आहे। देव म्हणतो जीव या ठिकाणी थोर नाडला, मोठ्या प्रमाणात जीवाचं नुकसान होत आहे आणि स्वतःचा निजस्वार्थ, निजस्वार्थ म्हणजे ज्या उद्देशासाठी देवानी हा नरदेह दिलेला आहे तो विसरूनी आपुला निजस्वार्थ, तो विसरून गेला आणि स्वतःचा निजस्वार्थ म्हणजे ईश्वर प्राप्ती हा विषय विसरून तो विषय आसक्ती म्हणजे विषयांमध्ये गुंतला। जसं प्रत्येक व्यक्तीचे अनेक जन्म झालेले आहेत, कोट्यावधी जन्म त्याची मागे झालेले आहेत आणि त्या कोट्यावधी जन्मांमध्ये अनेक प्रकारच्या शरीरांमध्ये हा जीव राहिलेला आहे आणि तो जीव अनेक प्रकारच्या शरीरामध्ये आहार, निद्रा, भय, मैथुन या चारच गोष्टींमध्ये गुंतून राहिला। म्हणून या 84 लाख प्रकारचे शरीरानंतर एक नरदेह आपल्याला भेटला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा जर ह्याच 4 गोष्टींमध्ये हा अडकून राहिला तर देव म्हणतो की हा स्वार्थाला मुकला। म्हणजेच हा नरदेह आहार, निद्रा, भय, मैथुन या फक्त 4 गोष्टींसाठी नाही, तर त्याच्या पुढे मोक्ष म्हणजे ईश्वर प्राप्तीसाठी हा नरदेह आहे, हे वारंवार देव अनेक ओव्यांमध्ये सांगत आहेत। अध्याय नंबर 20 ओवी नंबर 192 याही ठिकाणी हेच देवाने सांगितलेलं आहे की अमृत विकुनी कांजी प्याला, अमृत विकुनी कांजी प्याला, तैसा नरदेही भोगु भोगविला, तैसा नरदेही भोग भोगविला, हा थोर नाड जीवासी झाला, हा थोर नाड जीवासी झाला, विसरोनी आपुला निजस्वार्थ, विसरुनी आपला निज स्वार्थ, विसरोनी आपुला निजस्वार्थ, विसरुनी आपला निज स्वार्थ।